भाजपमध्ये पक्षविरोधी कारवायांमुळे कारवाई करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांची घर वापसी सुरू झाली असून यामुळे पक्षाची संघटनात्मक ताकद आणि नेतृत्वाची दूरदृष्टी पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे। काल ज्येष्ठ नगरसेवक हरीश अलीम चंदानी यांची भाजपमध्ये यशस्वी घर वापसी झाली, तर आज गृहमंत्री रणजित पाटील यांचे पुतणे आशिष पवित्रकार यांनी भाजप आमदार रणधीर सावरकर यांची भेट घेतली आहे। त्यामुळे त्यांचा पुन्हा भाजपमध्ये प्रवेश होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। याच पार्श्वभूमीवर भाजपकडून कारवाई करण्यात आलेले गिरीश गोखले आणि प्रफुल्ल हातवणे यांनाही पुन्हा पक्षात प्रवेश देण्यात आला असून भाजपने समेटाचा मोठा आणि सकारात्मक संदेश दिला आहे। विशेष म्हणजे या तिन्ही नेत्यांनी यापूर्वी एकत्र येत तिसरी आघाडी उभारली होती, मात्र भाजपच्या सकारात्मक नेतृत्व शैली, संघटन कौशल्य आणि समन्वयाच्या भूमिकेमुळे या आघाडीचा आता पूर्णतः सूर्यास्त झाला आहे। भाजपने मतभेद संपवून सर्वांना पुन्हा मुख्य प्रवाहात आणत पक्षाची एकजूट अधिक मजबूत केली आहे। याचबरोबर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या मंजुषा शेळके यांनी पक्षाला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला असून त्यांना उमेदवारीही देण्यात आली आहे। घर वापसी झालेल्या तिन्ही नेत्यांपैकी हरीश अलीम चंदानी यांना भाजपतर्फे पुन्हा उमेदवारी देण्यात आली असून त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे। हा निर्णय भाजप कार्यकर्त्यांमध्ये विश्वास वाढवणारा ठरला असून निष्ठा आणि संघटनेला महत्त्व देणारा पक्ष म्हणून भाजपची ओळख अधिक ठळक झाली आहे। एकंदरीत भाजपने बंडखोरीला संयमाने आणि राजकीय प्रगल्भतेने सामोरे जात सर्व नाराजांना एकत्र आणण्यात मोठे यश मिळवले आहे। 80 पैकी 14 जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष असं युती झाली आहे। 80 पैकी 14 जागी राष्ट्रवादी काँग्रेस निवडणूक लढणार आहे आणि उर्वरित 66 ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या कमळ चिन्हावर आमचे उमेदवार लढतील। शेवटची बोलणी अजूनही एकनाथ शिंदे यांच्या सेनेसोबत सुरू आहे का? बोलणी मैत्रीपूर्ण युतीकडे वाटचाल अशी बोलणी सुरू आहे। काही कार्यकर्ते नाराज काय म्हणतात? कार्यकर्ते वर्षानुवर्ष काम करतात, त्यांना तिकिटाची अपेक्षा असते। आपण एका ठिकाणी एकाच माणसाला तिकीट देऊ शकतो आणि त्यामुळे नाराजी फार कमी प्रमाणात आहे, पण ती नाराजी संयुक्तिक आहे, साहजिक आहे। अपेक्षा लोकांना आमच्याकडून असतात। लोक त्या त्या ठिकाणच्या स्थानिक नेतृत्वाकडे पाहून बरेचदा तिकिटाची अपेक्षा करतात। सर्वांच्या अपेक्षा पूर्ण करणं शक्य होत नाही। भारतीय जनता पक्षामध्ये फार जास्त प्रमाणात नाराजी असं मला वाटत नाही। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू फॉर वॉचिंग।